नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला बारीक मेथीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। ही बारीक मेथी आणलेली आहे मार्केटमधून। तिच्या जुड्या खूप बारीक बारीक असतात। ह्या 10 ते 12 जुड्या आहेत। आता ही मी साफ कशी करायची ते पण तुम्हाला दाखवते। एक जुडी घ्यायची हातामध्ये आणि अशी जुडी घेतल्यानंतर त्याची मुळं पहिली काढून टाकायची, कारण त्या मुळांना खूप बारीक बारीक रेतीचे कण असतात। अशा प्रकारे मुळं काढून टाकायची आधी आणि नंतर तिचे 2 तुकडे करायचे। ही जास्त बारीक भाजी करायची नाही। अशा पद्धतीने सगळी भाजी मी साफ करून घेणार आहे। पाहू शकता तुम्ही। या भाजीला धुवायला पाणी पण भरपूर लागतं। कमीत कमी 3 ते 4 वेळा तरी ही पाण्यातून काढावी लागते। आणि अशी धुवून घेतल्याच्या नंतर चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवायचं असतं। सगळं पाणी निथळलं की जास्त पाणी लागत म्हणजे सुटत नाही भाजीला। आता फोडणीसाठी मी कांदा, लसूण, मिरची, टोमॅटो आणि बटाटा साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे आणि वरून टाकायला खोबरं घेतलेलं आहे। आता फोडणी देऊया भाजीला। कढई तापलेली आहे। कढईमध्ये 1 पळी तेल घालते। जिरं घालायचं थोडंसं, हिरवी मिरची आणि हा ठेचलेला लसूण परतून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर आपण एक कांदा बारीक कट केलेला आहे तो घालायचा। कांदाही तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की टोमॅटो घालायचा। टोमॅटो पण व्यवस्थित परतून घ्यायचा। त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची। आता हे बारीक चिरलेले बटाटे घालायचे, व्यवस्थित मिक्स करायचं। आता ही स्वच्छ धुवून घेतलेली भाजी त्याच्यामध्ये टाकायची आहे। नंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। भाजीमध्ये एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नसते। चवीप्रमाणे मीठ घालायचं। मीठ घातलं की भाजीला पाणी सुटतंच आणि त्याच पाण्यामध्ये भाजी शिजून जाते आपली। सगळं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित। झाकण ठेवून आपण 3 ते 4 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। मध्ये मध्ये चेक करायचं। बटाटा शिजला की भाजी शिजली समजायची। भाजीचं पाणी पण सुटलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपले बटाटे आणि भाजी शिजून जाते। थोडासा कच्चा आहे बटाटा। परत एक वाफ काढलेली आहे। पाणी पण आटलेलं आहे भाजीतलं। बघूया बटाटा शिजलाय का। आता शिजलेला आहे बटाटा व्यवस्थित। आता वरून हे ओलं खोबरं ते टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आपली बारीक मेथीची भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।